नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बौद्धिक चाचणीमधला अतिशय महत्त्वाचं असं टॉपिक जे आपण दिनदर्शिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो. याला आपण इंग्रजीमध्ये कॅलेंडर असे सुद्धा या ठिकाणी म्हणतो मित्रांनो. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, कारण का यामध्ये पोलीस भरतीमध्ये जवळपास 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. म्हणून 2-3 मार्क खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. त्यामुळे हे टॉपिक एकदम बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपल्याला शिकायचं आहे मित्रांनो. त्यामुळं या टॉपिकला आपण काही पार्ट्समध्ये डिवाईड केलं आहे. आज आपण पार्ट 1 बघणार, त्यानंतर दुसरं पार्ट 2 येईल, मग नंतर पार्ट 3, अशा 3 पार्टमध्ये आपण हे पूर्णपणे कवर करणार आहोत मित्रांनो. अगदी एकदम बेसिकपासून जे बिगिनर आहेत, ज्यांना काहीच माहीत नाही दिनदर्शिका या टॉपिकबद्दल, त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण मी या ठिकाणी बेसपासूनच तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर काही दिवस दिसतील. हे वार आहेत मित्रांनो. हे 7 वार असतात. तुम्हाला बेसिक माहीत आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, हे 7 वार तुम्हाला बेसिकपणे या ठिकाणी माहिती आहेत मित्रांनो. महिने किती असतात? 12 महिने. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. वार 7 असतात आणि या ठिकाणी महिने मित्रांनो 12 या ठिकाणी असतात. हे झालं बेसिक एकदम. हे 12 महिने. ओके, तर हे बेसिक झालं. आता पुढं बघूया. आता यामध्ये काय असतं मित्रांनो, वर्षाचे प्रकार शिकणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. एकूण 3 प्रकार वर्षाचे असतात. ओके, जर वर्षांचा जर प्रकार बघितला आपण, तर पहिला प्रकार असतो मित्रांनो या ठिकाणी सामान्य वर्ष, ज्याला आपण जो आपला म्हणजे दिवस या ठिकाणी 365 दिवस असतात. हे झालं सामान्य वर्ष. दुसरं आहे मित्रांनो लीप वर्ष, जे आपल्याला माहिती आहे दर 4 वर्षांनी लीप वर्ष येत असतो मित्रांनो. ओके, तर पुढचं आहे मित्रांनो शतकीय वर्ष. हे असे 4 वर्ष आहेत मित्रांनो. हे वर्षाचे प्रकार हे एकदम बेसिकपासून आपण या ठिकाणी बघत आहोत मित्रांनो. हे तिन्ही वर्ष डिटेलमध्ये जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. ओके, तर हे आपण एक एक डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेऊया. सामान्य वर्ष म्हणजे काय असतो, लीप वर्ष कसं असतो, तो ओळखायचा कसा, शतकीय वर्ष काय असतात आणि तो ओळखायचा कसा, हे आपण बघूया मित्रांनो. सामान्य वर्षाबद्दल मित्रांनो आधी आपण माहिती घेऊया मित्रांनो. काय असतं तर बघा मित्रांनो, सामान्य वर्षामध्ये किती दिवस असतात? 365 दिवस. हे तुम्हाला माहिती आहे. सामान्य जे वर्ष असतं 365 दिवस असतात. पुढं फेब्रुवारी जो महिना असतो मित्रांनो, यामध्ये फेब्रुवारी जो महिना या ठिकाणी असतो, तो मित्रांनो या ठिकाणी 28 दिवसाचा असतो. हे पण तुम्हाला सामान्यपणे माहिती आहे. हे बेसिक 2 गोष्टी झाली. आता पुढचं काय मित्रांनो, जर सामान्य वर्ष हे ओळखायचं कसं, म्हणजे कुठलंही तुम्हाला वर्ष दिलं, हे सामान्य आहे की लीप आहे, हे कसं ओळखायचं? तर मित्रांनो, कोणतेही वर्ष आपल्याला दिलं तर 4 ह्याला पूर्ण भाग जात नाही मित्रांनो. पूर्ण भाग जात नाही म्हणजे 4 ज्यावेळेस त्या वर्षाला आपण भागलं तर बाकी 0 येत नाही, काहीतरी बाकी या ठिकाणी राहतं मित्रांनो. या ठिकाणी म्हणजे 0 बाकी राहत नाही. उदाहरण बघा, आता समजा मी घेतलं 2022, हे सामान्य वर्ष आहे का लीप वर्ष आहे? हे कसं काढायचं? तर याला आपण 4 भागू. ओके, आता हे 4 पंचे 20, बरोबर, म्हणजे 20 ने 20 गेलं. आता 4 पंचे 20, परत 2 राहिल्या, 22 मधून 20 गेलं म्हणजे 2 राहिलं, बरोबर, म्हणजे 2 बाकी राहतं, म्हणजे हे सामान्य वर्ष आहे. बाकी काहीतरी राहतोच, म्हणजे पूर्ण भाग जात नाही, म्हणजे 2022 हे सामान्य वर्ष आहे मित्रांनो. परत अजून एक उदाहरण बघा. ओके, अजून एक उदाहरणामध्ये बघा, मी घेतलं 2025, चालूच वर्ष घेऊ. हे लीप वर्ष आहे का? नाही आहे, आपल्याला माहितीच आहे, परंतु आपण चेक करूया एकदा. 4 भाग जातो का? 4 पंचे 20, आता 25 आहे,
4 सक्क 24 म्हणजे बाकी 1 राहतं आहे. 25मधून 24 गेले 1 राहतं. म्हणजे बाकी काहीतरी राहतं. म्हणजे हे सामान्य वर्ष आहे. म्हणजे ज्या वर्षाला 4नं भाग जात नाही त्याला आपण सामान्य वर्ष म्हणतो. हे बेसिकपणे तुम्हाला माहिती झालं असेल मित्रांनो. अजून एक महत्त्वाचं गोष्ट या ठिकाणी मुद्दा या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे. ते म्हणजे मित्रांनो सामान्य वर्षाची सुरुवात वर्षाचा सुरुवात तारीख कुठला असतो? जानेवारी. ओके, हे जानेवारी. 1 जानेवारी सामान्य वर्ष 2025 हे सामान्य वर्ष आहे. 1 जानेवारी 2025ला जो वार असतो म्हणजे समजा या ठिकाणी बुधवार असेल. मी एक एक्झाम्पल घेतलं या ठिकाणी. जर समजा बुधवार या ठिकाणी असेल मित्रांनो तर 31 डिसेंबर 2025ला सुद्धा तोच वार असणार मित्रांनो, बुधवारच असणार. हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. नियम काय सांगतो तर सामान्य वर्षाच्या सुरुवातीला जो वार असेल त्याच वाराने शेवट सुद्धा होत असतो मित्रांनो. हे तुम्ही चेक सुद्धा करू शकता. तुमच्याकडे कॅलेंडर वगैरे असेल तर तुम्ही चेक करू शकता किंवा मोबाईलमध्ये सुद्धा कॅलेंडर हा ॲप असतो तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. हेच आहे मित्रांनो. हे असंच नाही आहे. कुठलंही सामान्य वर्ष तुम्ही घ्या, तुम्ही चेक करा. 1 जानेवारीला जो वार असणार तोच वर्ष, तोच त्या वर्षाच्या शेवटी सुद्धा तोच वार असणार. हे मी सामान्य वर्षाच्या बाबतीत सांगतो, लीप वर्षाच्या बाबतीत नाही आहे. हे सामान्य वर्षाबद्दल. हे तुम्हाला काही गोष्टी कळाल्या असेल. सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात. फेब्रुवारी 28 दिवसांचा असतो. 4ने पूर्ण भाग जात नाही, तोच सामान्य वर्ष असतो. हे ओळखायचं सुद्धा तुम्हाला कळालं मित्रांनो. हेच आहे सामान्य वर्ष. ओके, हे सामान्य वर्षाबद्दल माहिती. आणि हे महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला. तर हे जे आहे मित्रांनो सुरुवातीला जो वार असतो तोच वार शेवटी या ठिकाणी असतो. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, आता पुढं आपण बघूया. आता बघूया आपण लीप वर्षाच्या बाबतीत. आता बघा मित्रांनो लीप वर्ष याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. ओके, तर बघूया लीप वर्षाच्या बाबतीत आपण. ओके, तर बघा लीप वर्षामध्ये 366 दिवस या ठिकाणी असतात मित्रांनो. हे तुम्हाला माहिती आहे का? कारण फेब्रुवारीमध्ये 1 दिवस जास्त असतो. बघा लीप वर्षाबद्दल बघा तर या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी 1 दिवस जास्त म्हणजे 29 दिवस या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये असतात, म्हणून याला आपण लीप वर्ष म्हणतो. हे बरोबर आहे. तर पुढं बघा अजून एक महत्त्वाचा मुद्दा, लीप वर्ष ओळखायचा कसा? लीप वर्ष ओळखायचं कसा की कुठलंही तुम्हाला जर वर्ष दिलं तर लीप वर्ष. लीप वर्षाला मित्रांनो 4ने जर भाग गेला तर पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो मित्रांनो, तोच तो लीप वर्ष असतो. म्हणजे बाकी शून्य राहते, त्यालाच आपण लीप वर्ष म्हणतो. उदाहरण बघा, आता बघा 2024 मागचा वर्ष हा लीप वर्ष होता का? कसं ओळखायचं? 4नं भाग घालू आपण याला. 4 पंचे 20, 4 सक्क 24 म्हणजे बाकी या ठिकाणी शून्य, म्हणजे पूर्ण भाग जातो, बाकी शून्य राहतं, म्हणजे हे लीप वर्ष आहे. तुम्ही कुठलंही वर्ष घ्या या ठिकाणी. आता समजा मी 2008 घेतो. 8. आता 2008ला 4नं जर मी भाग घातलं तर जातो का? हो जातो. 4 पंचे 20, शून्य राहिलं, वरनं घेतले 8, 8 दोन्ही म्हणजे हे लीप वर्ष आहे, म्हणजे शून्य आहे मित्र. या ठिकाणी असंच या ठिकाणी उत्तरं याची येत असतात मित्रांनो. ओके, कळालं? म्हणजे बाकी जर शून्य राहिलं, जर वारला 4नं भाग घालताना तर तो लीप वर्ष असतो. हे कळालं असेल तुम्हाला मित्रांनो. अजून एक उदाहरण बघा, म्हणजे अजून तुम्हाला क्लॅरिटी या ठिकाणी होईल. आता समजा मी घेतो 2016. 4नं भाग जातो का? आपण बघूया आता. ओके, 4नं भाग, 4 पंचे 20, 4 चोक 24, 54ला उत्तर म्हणजे बाकी या ठिकाणी शून्य.
म्हणजे 4 भाग गेल्यावर बाकी जर 0 उरत असेल तर तो लीप वर्ष या ठिकाणी असतो मित्रांनो. हे तुम्हाला कळालं असेल. ओके. आता हे लीप वर्षामधला एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. काय आहे तो महत्त्वाचा मुद्दा? तर मित्रांनो, लीप वर्षाची सुरुवात ज्या वारने होते त्याच्या पुढच्या वारने शेवट होतो. कळालं नाही? तर बघा, समजा 1 जानेवारी 2016 हे लीप वर्ष आहे. 2016 आत्ताच आपण बघितले. जर समजा या दिवशी वार होता शुक्रवार, तर 31 डिसेंबर 2016ला मित्रांनो या ठिकाणी शनिवार असणार. हे तुम्ही चेक करू शकता तुमच्याकडे कॅलेंडर असेल तर, किंवा तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो खूप. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. तसंच आता सेम आता समजा 1 जानेवारी 2004ला बघा, 1 जानेवारी 2004 हे आपण घेतलं तर याला आपण समजा या ठिकाणी शनिवार होता. या ठिकाणी आज या दिवशी वार शनिवार होता. तर 31 जानेवारी 2004ला म्हणजे या ठिकाणी डिसेंबर येईल मित्रांनो. 31 डिसेंबरला या ठिकाणी रविवार असेल मित्रांनो. या ठिकाणी रविवार असेल. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. एवढं लक्षात ठेवा, लीप वर्षामध्ये सुरुवात ज्या वारने होते त्याच्या पुढच्या वारने त्याची शेवट होतो. एवढं तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो. आता बघूया मित्रांनो आपण शतकीय वर्षाबद्दल. शतकीय वर्ष म्हणजे काय असतं? तर शतकीय वर्ष मित्रांनो, ज्या वर्षाच्या शेवटी 2 शून्य लागलेले असतात त्याला आपण शतकीय वर्ष आपण म्हणतो मित्रांनो. त्याला आपण शतकीय वर्ष म्हणतो. 2 शून्य म्हणजे कुठले कुठले? तर बघा, 2000 हे शतकीय वर्ष आहे. कारण का? 2 शून्य या ठिकाणी लागले. परत पुढं 1900 हे सुद्धा शतकीय वर्ष, 2 शून्य लागलेले. 3000 2 शून्य लागले, म्हणजे हे शतकीय वर्ष आहेत. परत बघा, परत आपण या ठिकाणी 1800 हे शतकीय वर्ष, म्हणजे शेवटी 2 शून्य जर लागलेले असेल तर तो शतकीय वर्ष असणार. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की शतकीय वर्ष लीप वर्ष असतो का सामान्य वर्ष असतो, हे आपण कसं ओळखायचं? आता समजा तुम्हाला आता हे 1900 दिलं. आता तुम्हाला सांगा म्हणलं 1900 हे वर्ष लीप वर्ष आहे की सामान्य वर्ष आहे, हे तुम्ही कसं ओळखणार? तर या ठिकाणी शतकीय वर्षांना मित्रांनो आपल्याला 400 ने भाग घालावा लागेल. या ठिकाणी जर 400 ने पूर्ण भाग जात असेल तर तो लीप वर्ष असतो. जर 400 ने पूर्ण भाग जाणारा नसेल तर तो सामान्य वर्ष असतो. आपण चेक करूया, हेच उदाहरण आपण या ठिकाणी चेक करूया. आता 2000 आहे मित्रांनो, बरोबर? हे शतकीय वर्ष आहे. याला आपण 400 ने भाग घालू. 4 पंचे 20 म्हणजे जातं, पूर्ण भाग जातं. म्हणजे त्या ठिकाणी हे काय असणार मित्रांनो? हे लीप वर्ष आहे. बाकी शून्य राहतं. म्हणजे पूर्ण भाग जाणं म्हणजे बाकी शून्य राहणं, म्हणजे हे 2000 मित्रांनो हे लीप वर्ष आहे. पुढं बघा, 1900 दिलेलं आहे आपल्याला. आता 1900 हे लीप वर्ष आहे का चेक करू आपण. 400 ने याला आपण भाग घालूया मित्रांनो. ओके. 400 ने जर याला आपण भाग घातलं तर बघा, 4 चोक 16 म्हणजे राहिले या ठिकाणी 300, म्हणजे 300ला 400 ने भाग जात नाही, म्हणजे अपूर्णांकात याचं उत्तर येतो. म्हणजे बाकी काहीतरी उरतं, म्हणजे हे लीप वर्ष नाही आहे मित्रांनो. या ठिकाणी 300 या ठिकाणी बाकी राहतं, म्हणजे हे लीप वर्ष नाही आहे. ओके. कळालं मित्रांनो हे तुम्हाला? हे अशाच पद्धतीनं. आता पुढं बघा, 3000 हे लीप वर्ष आहे का? तर बघू, चेक करू आपण.
400ने भाग जातो का? नाही आहे, जात नाही. 7 चोक 28 म्हणजे 28 येणार, बाकी या ठिकाणी 200 राहणार. म्हणजे या ठिकाणी हे लीप वर्ष नाही आहे मित्रांनो. ओके, पुढं अजून एक उदाहरण बघा. मी घेतो आता 800. हे लीप वर्ष म्हणजे शतकीय वर्ष. शेवटी 2 शून्य या ठिकाणी आहेत. याला आपण 400ने भाग घालू. 4 दोन्ही 8 म्हणजे या ठिकाणी हे लीप वर्ष आहे. 800 जो मित्रांनो हे वर्ष आहे हे लीप वर्ष आहे, बाकी शून्य उरते. एवढंच लक्षात ठेवून घ्या. म्हणजे शतकीय वर्षाला 400ने पूर्ण भाग जात असेल तर तो लीप वर्ष असतो. जर 400ने पूर्ण भाग जात नसेल तर तो सामान्य वर्ष या ठिकाणी असतो मित्रांनो. हे झाले 3 महिन्याचे प्रकार. आपण 3 महिने म्हणजे 3 वर्षाचे प्रकार बघितलं. पहिला सामान्य वर्ष, दुसरा लीप वर्ष, तिसरा शतकीय वर्ष. ओके. आता मित्रांनो आपल्याला बघायचं आहे विषम दिवस. विषम दिवस काय असतात नेमकं? याला आपण जास्तीचे दिवस सुद्धा असं या ठिकाणी म्हणतो मित्रांनो. विषम दिवस काय असतं बघा मित्रांनो. आधी तर ज्या वेळेस आपल्याला काही दिवस दिले, समजा 28 दिवस किंवा 30 दिवस किंवा 24 दिवस किंवा 31 दिवस किंवा 29 दिवस. हे आता विषम दिवस कोणत्याही दिवसांना, संख्या दिलेल्या दिवसांना जर 7ने आपण भागलं, जी बाकी उरते त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो? विषम दिवस. म्हणजे ह्याला आपण 7ने भागू. आता बघा, 7ने मी ह्याला भागलं, 7 चोक 28 म्हणजे पूर्ण जातं, म्हणजे बाकी या ठिकाणी शून्य राहतं, म्हणजे शून्य विषम दिवस यामध्ये आहे. आता 30 मध्ये बघा, ह्याला आपण 7ने भागू, 7 चोक 28 म्हणजे बाकी या ठिकाणी 2 राहतं, म्हणजे 2 हे मित्रांनो, हे जे 2 आहे हे विषम दिवस आहेत मित्रांनो. परत ह्याला सुद्धा बघा 7नेच, म्हणजे प्रत्येक संख्येला 7नेच भागायचं. विषम दिवस जर काढायचं जर असेल आपल्याला तर या ठिकाणी विषम दिवस जर काढायचं असेल तर 7ने भागायचं. आता बघा 7 त्रिक 21 म्हणजे 21, 24 मधून 21 गेले, 3 राहिले, म्हणजे 3 दिवस हे या ठिकाणी विषम दिवस होईल मित्रांनो. आता 31 मध्ये बघा, ह्याला सुद्धा 7नेच भागू आपण. ओके. तर बघा 7 चोक 28 म्हणजे 31 मधून 28 गेले, राहिले किती? 3, म्हणजे 3 या ठिकाणी विषम दिवस येणार. हे असंच 7ने भागू. आता ह्याला सुद्धा 7ने भागू आपण 29ला. तर याला 7ने जर आपण भागलं तर बघा काय उरतं? 7 चोक 28 म्हणजे बाकी राहतं 1, म्हणजे 1 हा विषम दिवस झाला. कळालं असेल मित्रांनो तुम्हाला? अजून बघा, अजून उदाहरण बघा. आता समजा मी घेतलं 52, काय पण दिवस, किती पण दिवस देऊ दे तुम्हाला. 52 एक घेतलं, आपण घेऊया अजून 75, अजून एक घेऊया आपण या ठिकाणी 14 किंवा आपण घेऊया 20. याला आपण बघूया, चेक करूया. आता 7ला बघा, 7 साती साती 49, 52 मधून 49 गेले, राहिले 3, म्हणजे 3 हे या ठिकाणी विषम दिवस आहे 52 दिवसामध्ये. आता 75, 75ने जर 7ला भेटलं, 7 10 70 म्हणजे बाकी उरत आहे 5, म्हणजे 5 या ठिकाणी विषम दिवस झालं मित्रांनो. आता पुढं 14, 14ला 7ने जर आपण भागलं तर 2, म्हणजे बाकी या ठिकाणी 0 राहतं, म्हणजे या ठिकाणी 14 मध्ये 0 विषम दिवस या ठिकाणी आहेत मित्रांनो. ओके. त्यानंतर परत बघा, आता जर याला 7ने जर आपण परत भागलं तर बघा 7 7 दोन्ही 14 म्हणजे बाकी राहतं 6. या ठिकाणी 6 हा जो आहे मित्रांनो हा विषम दिवस आहे. कळालं मित्रांनो तुम्हाला? विषम दिवस कसं काढायचं हा खूप महत्त्वाचा आहे. जर मी कोणताही या ठिकाणी हे दिला, तुम्हाला संख्या दिली, त्यावरून तुम्हाला विषम दिवस काढता आलं पाहिजे. तुम्हाला मी आता देतो 96. याचं उत्तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. यामध्ये किती दिवस आहेत? 96ला तुम्ही 7ने भागा, यामध्ये किती दिवस आहेत तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने आपण विषम दिवस म्हणतो मित्रांनो. आता एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये, विषम दिवस तुम्ही काढायचं कसं हे तुम्ही आता बघितला. 7ने आपण सरळ सरळ त्याला भागतो. आता आपण सामान्य वर्षामध्ये किती विषम दिवस असतात हे आपण काढूया मित्रांनो. ओके.
सामान्य दिवसामध्ये वर्ष मित्रांनो. आता एक सामान्य वर्ष आपण घेऊया, चालूच वर्ष या ठिकाणी 2025. तुम्ही कुठलाही वर्ष या ठिकाणी घेऊ शकता. मी या ठिकाणी 2025 घेतलेलं आहे मित्रांनो. आता यामध्ये बघा, आता तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस असतात हे तर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो. आता बघा, जानेवारीमध्ये किती दिवस असतात? 31, बरोबर. आता 31 मध्ये विषम दिवस किती आहेत? 31 भागिले जर 7 आपण केलं, 7 चोक 28, राहिले किती? 7 चोक 28 म्हणजे राहिले 3. हे 3 विषम दिवस, म्हणजे जानेवारीमध्ये 3 विषम दिवस आहेत. आता फेब्रुवारी सामान्य वर्ष आहे, म्हणजे फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असणार. जर 28ला जर आपण 7 जर भागलं तर किती येईल मित्रांनो? 7 चोक 28, म्हणजे बाकी 0 राहतं. म्हणजे फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी 0 दिवस आहेत, विषम दिवस. आता या ठिकाणी बघा, मार्चमध्ये किती दिवस असतात? 31, बरोबर. 31ला जर 7 आपण भागितलं, आत्ताच या ठिकाणी भागलेलं आहे आपण, तर किती दिवस राहतात? 3. म्हणजे 3 दिवस या ठिकाणी विषम दिवस आहेत मार्चमध्ये, बरोबर. परत बघा, आता हे झालं एप्रिलचं. बघा, एप्रिलमध्ये किती दिवस असतात? 30. 30 भागिले 7 जर आपण केलं तर बघा, 7 एक 7, 7 चोक 28, म्हणजे बाकी राहतं 2, म्हणजे 2 या ठिकाणी विषम दिवस राहणार मित्रांनो. ओके, हे झालं एप्रिलचं. मेमध्ये किती दिवस असतात? 31. 31ला जर आपण 7 जर भागितलं या ठिकाणी, बाकी राहतो 3. आत्ताच आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर हे 3, हे झालं मेचं मित्रांनो. ओके, हे मे झालं. आता जूनमध्ये बघा परत. आता या ठिकाणी जूनबद्दल घेऊया. आता जूनमध्ये दिवस किती असतात? या ठिकाणी 30, बरोबर. 30 भागिले 7, विषम दिवस येतात 2. हे झालं 2. हे झालं जूनचं मित्रांनो. आता या ठिकाणी आपण पुढील महिन्यांचे घेऊया. आता जुलैमध्ये किती दिवस असतात? 31. भागा मग 31ला. 31नं भागलं तर 3 दिवस, 3 विषम दिवस असणार. परत ऑगस्ट या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला. ऑगस्टमध्ये किती दिवस असतात? 31. 31मध्ये जर 7नं आपण भागलं तर 3च दिवस येणार. आत्ताच आपण या ठिकाणी भागून बघितलेलं आहे. हे झालं ऑगस्ट. आता सप्टेंबरमध्ये 30 दिवस असतात. 30 भागिले 7 म्हणजे 2 विषम दिवस. हे झालं सप्टेंबर. ऑक्टोबरमध्ये बघा मित्रांनो किती दिवस असतात? 31. 31 भागिले 7 म्हणजे बरोबर मित्रांनो या ठिकाणी किती येणार? 31 भागिले 7 म्हणजे 3 विषम दिवस या ठिकाणी येणार. ओके, कळालं? हे ऑक्टोबर. ऑक्टोबर झालं. नोव्हेंबरमध्ये मित्रांनो 30 दिवस असतात नोव्हेंबरमध्ये, बरोबर. नोव्हेंबर 7 म्हणजे या ठिकाणी 2. हे मित्रांनो नोव्हेंबरचं झालं. तर या ठिकाणी बघा, नोव्हेंबर झालं. डिसेंबरमध्ये 31 दिवस असतात. 31 भागिले 7 जर आपण केलं तर बाकी 3 राहतं. म्हणजे प्रत्येक महिन्याची आपल्याला विषम दिवस कळालं. हे जानेवारीमध्ये 3, फेब्रुवारीमध्ये 0, परत मार्चमध्ये 3, 2, 3, 2, 3, 3, 2, 3, 2, 3, अशा पद्धतीने विषम दिवस या ठिकाणी सामान्य वर्षामध्ये येत असतात. हे विषम दिवस तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. काय सोपं आहे, त्यामध्ये नाही. 31 दिवस जर असेल तर 3 विषम दिवस, जर 30 दिवसांचा असेल तर 2 विषम दिवस. एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल पूर्ण सामान्य वर्षामध्ये एवढे सगळे विषम दिवस असतात, तर नाही मित्रांनो, हे उत्तर चुकीचं आहे. तर पूर्ण एका वर्षामध्ये किती विषम दिवस असतात हे आपण काढूया. आता मित्रांनो, पूर्ण वर्षभरामध्ये विषम दिवस किती आहेत? आत्ताच आपण काढलं. जानेवारीमध्ये 3, फेब्रुवारीमध्ये 2. मी सामान्य वर्षाबद्दल या ठिकाणी बोलत आहे. या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये 0, बरोबर. मार्चमध्ये 3, ओके. एप्रिलमध्ये 2, मेमध्ये 3, जूनमध्ये 2, जुलैमध्ये 3, ऑगस्टमध्ये 3, सप्टेंबरमध्ये 2, ऑक्टोबरमध्ये 3, नोव्हेंबरमध्ये 2, डिसेंबरमध्ये 3. अशा पद्धतीनं याचा आपण बेरीज करूया आधी. ओके, 3 आणि 3 6,
6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 3 16, 16 आणि 3 19, 19 आणि 2 21, 21 आणि 3 24, 24 आणि 2 26, 26 आणि 2 या ठिकाणी 26 आणि 3 या ठिकाणी 29. म्हणजे टोटल या ठिकाणी 29 विषम दिवस प्रत्येक महिन्याचे मिळून आपल्याला भेटले. बरोबर. आता आपण याला 7 जर भागलं 29ला तर किती? 7 चोक 28 बरोबर 1. म्हणजे सामान्य वर्षामध्ये फक्त आणि फक्त एकच विषम दिवस या ठिकाणी येतो मित्रांनो. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. एकच विषम दिवस या ठिकाणी येतो मित्रांनो. याला सगळ्यांना जोडलं आपण विषम दिवसांना म्हणजे एकच येतो. म्हणजे याचा अर्थ सामान्य वर्षामध्ये एकच विषम दिवस या ठिकाणी असतो मित्रांनो. हे तुम्हाला आता कळालं. ओके, हे तुम्हाला कळालं. आता हेच मित्रांनो आपण लीप वर्षाबद्दल बघूया. ओके, हे सेमच आहे मित्रांनो. हे तर सेमच येणार. लीप वर्षामध्ये फक्त फेब्रुवारीचा महिना आपण 29 दिवस म्हणजे एक दिवस त्या ठिकाणी ॲड करूया. 3 फेब्रुवारीमध्ये आता 0 घ्यायचं नाही, 1 घेऊया. कारण फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात. 29ला जर 7 भागलं तर विषम दिवस 1 येतो. म्हणजे फेब्रुवारीचा 1 दिवस असतो. म्हणजे हे आपण लीप वर्षाचं काढतोय आता. बाकी सगळं सेम असणार मित्रांनो. या ठिकाणी जे आपण सामान्य वर्षामध्ये जे काढलेलं आहे तेच आपण बाकी सगळं या ठिकाणी सेम उत्तर या ठिकाणी ठेवूया मित्रांनो. ओके, 2 + 3. आता हेच आहे मित्रांनो. टोटल बघा मित्रांनो, ह्याचं या ठिकाणी 29 आलतं बरोबर. एक या ठिकाणी वाढलेलं आहे म्हणजे किती येणार? 30. ओके, 30 भागिले 7 जर आपण केलं तर बाकी या ठिकाणी 0 राहतं. म्हणजे लीप वर्षामध्ये या ठिकाणी विषम दिवस या ठिकाणी किती असतात? तर लीप वर्षामध्ये विषम दिवस या ठिकाणी 2 असतात मित्रांनो. कळालं? सामान्य वर्षामध्ये 1, लीप वर्षामध्ये विषम दिवस 2. अशा पद्धतीने हे आहे मित्रांनो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही पाहिलं की सामान्य वर्षामध्ये 1 लीप वर्ष असतो आणि लीप वर्षामध्ये विषम दिवस 2 असतात. हे तुम्ही आता या ठिकाणी पाहिलं मित्रांनो. समजा मी या ठिकाणी घेतलं या ठिकाणी विषम दिवस कसं काढायचं आपण आधी या ठिकाणी विषम दिवस काढायचं बघूया. समजा मी तुम्हाला उदाहरण दिलं की 9 मार्च ते 15 नोव्हेंबर यामधले आधी विषम दिवस काढा मित्रांनो. कसं काढणार तुम्ही? तर विषम दिवस बघा, तुम्हाला तर माहीत आहे टोटल जेवढे दिवस येतील त्याला आपण 7ने या ठिकाणी भागतो. टोटल जेवढे काही येतील मित्रांनो. ओके, हे तुम्हाला माहिती आहे आधी. आता बघा 9 मार्च हे तर झालेलं आहे, ह्याला सोडायचं. 9 मार्च ह्या दिवसाला सोडायचं, पुढं मोजायचं. 9 मार्चच्या पुढं म्हणजे 10 मार्च. 10 मार्चपासून मोजूया आपण. म्हणजे 10 1 31 दिवस असतात मार्चमध्ये बरोबर. आता बघा 10 मार्च हे झालं. ओके, 10च्या पुढं 31 पर्यंत मोजा. आता तुम्ही किती दिवस येतील? हा 10 मार्चचा 1 दिवस झाला. 10 मार्चपासून पुढं मोजा आता. म्हणजे 11 पासून मोजा. 11 ते 31 मोजा. किती दिवस राहतील? 20 दिवस. ओके, म्हणजे टोटल मार्चमध्ये 21 दिवस आहेत. ओके, मार्च झाला. आता एप्रिलमध्ये 30 दिवस असतात. मग विषम दिवस किती येतील? 2. एप्रिल झालं. मे मध्ये 3, जूनमध्ये 2, जुलैमध्ये 3, ऑगस्टमध्ये 3, सप्टेंबरमध्ये 2, ऑक्टोबरमध्ये 3. आता नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी 15. हे 15 दिवस दिले. 15 आपण या ठिकाणी घेतले. आता यांची बेरीज करा. आता बघा 21 आणि 2 23, 23 आणि 3 26, 26 आणि 2 28, 28 आणि 3 31, 31 आणि 3 34, 34 आणि 2 36, 36 आणि 3 39, 39 आणि 15 या ठिकाणी 54.
आता हे 54ला 7ने भाग घाला. विषम दिवस काढायचे आहेत ना आपल्याला. टोटल दिवसाला आपण 7ने भाग घालतो. 7 7 49 म्हणजे राहिले किती या ठिकाणी 5. 5 या ठिकाणी विषम दिवस येणार. हे विषम दिवस काढणं याचं उदाहरण झालं मित्रांनो. अजून एक उदाहरण तुम्ही बघूया मित्रांनो. या तिन्हीचे आपल्याला उदाहरणं या ठिकाणी विषम दिवस या ठिकाणी काढायचे आहेत मित्रांनो. आपण आधी ते काढूया. आधी 5 जानेवारी ते 30 जानेवारी याचं काढूया. 5 जानेवारी दिवस तर गेला. ओके, पुढं मोजूया त्याच्या. 5 जानेवारी ते 30 जानेवारी म्हणजे 25 मधले 5 गेले, राहिले किती 25. म्हणजे 25 या ठिकाणी टोटल दिवस आले. याला 7ने जर आपण भागलं तर किती दिवस, 7 त्रिक 21 म्हणजे राहिले 3. सॉरी, राहिले या ठिकाणी 4. या ठिकाणी 4 हे जे मित्रांनो हे आहे हे विषम दिवस या ठिकाणी येईल मित्रांनो या कालावधीमध्ये. पुढं आता बघा 31 ते 15 एप्रिल यामधलं आपल्याला काढायचं. 31 मार्च हे गेलं म्हणजे 15 पासूनच आपलं 1 एप्रिल पासूनच मोजवले. 1 ते 15 किती दिवस आहेत मित्रांनो या ठिकाणी 15 दिवस बरोबर. आता 15 भागिले 7 2 म्हणजे 1 विषम दिवस या ठिकाणी येईल मित्रांनो बरोबर. 7 2 14 राहिला 1 म्हणजे 1 या ठिकाणी विषम दिवस आहे मित्रांनो या कालावधीमध्ये. पुढं 1 ऑगस्ट ते 31 नोव्हेंबर याच्यामधलं आपल्याला विषम दिवस या ठिकाणी काढायचं आहे मित्रांनो बरोबर. आता बघा काढूया आपण. 1 ऑगस्ट दिवस तर गेला. ऑगस्टमध्ये किती दिवस असतात 31. 31 मधून 1 गेलं, राहिलं 30. ऑगस्ट झाला. पुढं ऑगस्ट नंतर कुठला येतो महिना, ऑगस्ट सप्टेंबर येतो. सप्टेंबरमध्ये 31 दिवस असतात. 31 दिवस म्हणजे 2 विषम दिवस बरोबर. ओके, सप्टेंबर. ऑक्टोबरमध्ये 31 दिवस असतात. 31 म्हणजे 3 विषम दिवस. ओके, सॉरी या ठिकाणी चूक झालेलं आहे आपलं. नोव्हेंबरमध्ये 30च दिवस असतात. 30 घेऊया आपण या ठिकाणी. ओके, यामध्ये काढूया. आता हे झालं ऑगस्टचा. सप्टेंबर, ऑक्टोबर, आता नोव्हेंबर. नोव्हेंबरमध्ये 30 बरोबर. हे आधी दिवस आपल्याला घ्यायचे. दिवस घेऊन नाही का मग विषम टोटल दिवसांची बेरीज करायची. मग त्यानंतर विषम दिवस काढायचं. बघा 30 आणि 2 32 आणि 3 35. 35 आणि 30 किती 65. 65 भागिले 7 कडा. आता बघा 7 9 63. ओके, राहिले किती 2 विषम दिवस या कालावधीमध्ये असणार मित्रांनो. हेच झालं विषम दिवस मित्रांनो. हे तुम्हाला कळालं असेल आता विषम दिवस कसं आपण काढत असतो. ओके, याचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा किती या ठिकाणी विषम दिवस येतात. तुम्ही मला या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. बेसिक या ठिकाणी तुमचे सगळे या ठिकाणी क्लिअर झालेत. काही नियम तुम्हाला आता या ठिकाणी मला सांगायचं आहे मित्रांनो. काही नियम आता आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो. नियम क्रमांक 1 मित्रांनो, यामध्ये बघा काही महत्त्वाचे नियम आहेत मित्रांनो. यामध्ये पहिला बघा, मी तुम्हाला एक प्रश्न देतो, आधी त्या प्रश्नाचं मला तुम्ही उत्तर द्या. ओके, आता समजा 1 जानेवारी 2025ला जर बुधवार असेल तर मला सांगा 1 जानेवारी 2026ला कोणता वार असेल हे तुम्ही सांगा मित्रांनो. आता तुम्हाला सगळं माहीत आहे गोष्टी. आता आपण काढूया, ह्याचंच उत्तर आपण या ठिकाणी काढूया मित्रांनो. बघा आता बघा आपल्याला एक नियम माहीत आहे काय, आधी 2025 हे सामान्य वर्ष आहे का, आहे, कारण याला 4ने भाग जात नाही. हे तुम्हाला क्लिअर आहे मित्रांनो. ओके, आता बघा आपण काढूया याचं उत्तर आपण आता काढूया. आता सामान्य वर्षाचा नियम काय सांगतो, 1 जानेवारीला तुम्ही आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय माग 2025ला जो वार असतो म्हणजे बुधवार आहे या ठिकाणी. ओके, तोच वार या ठिकाणी 31 डिसेंबर 2025ला असतो. म्हणजे 31 डिसेंबरला सुद्धा बुधवारच असणार. हे तुम्हाला नियम मी सांगितलंय मागं. ओके,
बुधवारच या ठिकाणी असणार मित्रांनो. आता आपल्याला काय विचारलं, 1 जानेवारी 2024, 31 डिसेंबर नंतरच 1 जानेवारी येणार, बरोबर. म्हणजे हे वर्ष संपणार मग 1 जानेवारी, म्हणजे बुधवारमध्ये जर आपण एक दिवस ॲड केलं, बुधवारमध्ये एक दिवस जर ॲड केलं तर काय भेटणार आपल्याला, गुरुवार. याच्यानंतरच हा आहे म्हणजे एक दिवस पुढे आहे, म्हणजे काय येणार मित्रांनो याचं उत्तर गुरुवार, याचं उत्तर करेक्ट येणार. कळालं. अजून एकदा बघा, 1 जानेवारी 2025ला बुधवार होता, हे तुम्ही बघितलं. आता आपल्याला काय विचारलं, 1 जानेवारी 2026चा वार विचारलाय. ओके. आता पहा, 1 जानेवारीला आपण नियम बघितले. आपला नियम काय सांगतो, सामान्य वर्षाची सुरुवात ज्या वारने होते त्याच वारने शेवट सुद्धा या ठिकाणी होत असतो. आता 31 डिसेंबर 2025 हे कुठला वार असणार, बुधवारच असणार नियमाप्रमाणे. हां, आता नियम, आता 31 नंतरच 1 जानेवारी येणार, बरोबर. आता 1 जानेवारीला बुधवार होता, म्हणजे 31 डिसेंबरला बुधवार होता, तर 1 जानेवारी म्हणजे पुढचा गुरुवार, या ठिकाणी गुरुवार उत्तर या ठिकाणी बरोबर येईल मित्रांनो. कळालं मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला. आता प्रश्न दुसरा आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करूया मित्रांनो. हे प्रश्न प्रॅक्टिस करतच मी तुम्हाला नियम या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो. ओके. प्रश्न दुसरा, मला सांगा आता मित्रांनो, तुम्ही हे उत्तर मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत मित्रांनो. ओके. ओके. तर बघा, मी घेतलं आता समजा 1 जानेवारी 2024ला जर वार असेल समजा गुरुवार, ओके, तर मला सांगा 1 जानेवारी 2025ला कुठला वार असेल, हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला आपण सोडून घेऊया, सुरुवात आहे म्हणजे. ओके, सुरुवात आहे ना. आता बघा 1 जानेवारी 2024, आधी बघा 2024 कुठलं आहे वर्ष आहे, सामान्य आहे का लीप आहे. तुम्ही म्हणाल लीप वर्ष आहे, का, कारण यातल्या 4ने भाग जातो म्हणजे हे लीप वर्ष आहे, बरोबर. लीप वर्षाचा नियम काय सांगतो आपल्याला, वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते शेवट सुद्धा त्याच्या पुढच्या वाराने होते. म्हणजे ह्याने दिलेलं आहे. आता दिलेल्या गोष्टी काय काय आहेत बघा, 1 जानेवारी 2024 गुरुवार आहे, त्याने म्हणलेलंच आहे. ओके. आता नियमाप्रमाणे आपण जाऊया. 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर असणार 2024, बरोबर. गुरुवारच्या पुढचा वार असतो, नियमामध्ये आपण बघितलेलं आहे. गुरुवारचा पुढचा वार कुठला, शुक्रवार. ओके, शुक्रवार असणार, हे नियम सांगतं. आता 31 डिसेंबर नंतर तारीख कुठली येणार, परत 1 जानेवारी येणार, म्हणजेच 1 जानेवारी 2025 येणार, बरोबर. आता शुक्रवार असेल तर शुक्रवारचा पुढचा वार कुठला, शुक्रवारचा पुढचा वार, तर या ठिकाणी शनिवार, म्हणजे याचं उत्तर काय येणार मित्रांनो, शनिवार. हे असेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये येत असतात. आता तुम्हाला म्हणजे बेस तुमचं क्लिअर झालं तर असे प्रश्न तुम्ही असं एका चुटकीमध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकाल मित्रांनो. त्यामुळं खूप महत्त्वाचं सेशन आहे मित्रांनो. आता बघूया मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो. ओके. आता मी तुम्हाला दिलं, आता आपण महिन्यातले वार कसं काढायचे ते बघूया आधी. आता मी तुम्हाला दिलं समजा 1 मार्च 2024 वार होता गुरुवार, या ठिकाणी गुरुवार. ओके. 1 मार्चला मला सांगा 1 एप्रिल 2024 मध्येच वार कुठला असणार, वार कुठलं असणार. ओके. हे कसं काढायचं, आता बघा 1 मार्च आणि 1 एप्रिल म्हणजे 1 महिना. ओके.
1 मार्च आणि 1 एप्रिल यामध्ये किती दिवसांचा फरक आहे मला आधी सांगा. ओके, आधी सांगा. मार्चमध्ये दिवस किती असतात? उत्तर काढू आपण ह्याचे. मार्चमध्ये दिवस किती असतात? 31 म्हणला, बरोबर. आता आता दिवस कसं मोजायचे? 1 मार्च त्याच्या पुढून मोजायचे, म्हणजे 2 मार्चपासून. 2 मार्च ते 31 मार्च किती दिवस आहेत? 30 दिवस, बरोबर. 30 दिवस येतं. आणि एप्रिलचा 1 ह्याला जर आपण प्लस केलं तर म्हणजे 31 दिवस आले, बरोबर. 31 दिवस या ठिकाणी आलं, बरोबर. म्हणजे टोटल 31 दिवस आले. आता आपल्याला वार काढायचा आहे, म्हणजे आपल्याला आपण आता 7ने भागू मित्रांनो. आपल्याला माहित आहे वार काढायचा असेल तर आपण 7ने भागतो. विषम दिवस काढूयाचे थोडक्यात. 7 चोक 28 म्हणजे राहिले 3 दिवस, बरोबर. ओके, 3 दिवस राहिले म्हणजे 3 विषम दिवस आले. म्हणजेच आता 3 गुरुवारच्या पुढं 3 दिवस मोजा, म्हणजे गुरुवारच्या पुढं शुक्रवार, शनिवार, रविवार, म्हणजे उत्तर या ठिकाणी रविवार येईल मित्रांनो. रविवार येईल. तुम्हाला काही जणांना कन्फ्युजन झालं असेल, आता मी 7 कशाला घेतलं किंवा विषम दिवस कशाला काढले काय. आता बघा मित्रांनो, मला सांगा, एका आठवड्यात 7 दिवस असतात, बरोबर. 7 दिवस असतात. 7 दिवस पूर्ण झाले मगच पुढचं तोच वार रिपीट होणार ना, बरोबर. आता सोमवार आला, उद्या पण सोमवार असणार का? नाही आहे. आता या ठिकाणी बघा, 1 मार्चला गुरुवार आहे, 2 मार्चला सुद्धा गुरुवार असणार का? नाही आहे. आता गुरुवार परत येण्यासाठी किती दिवस लागणार? 7 दिवस लागणार, बरोबर. 7 दिवस लागणार म्हणजे जवळपास 8 तारखेला गुरुवार येणार परत, बरोबर. 8 तारखेला गुरुवार येणार. तसंच मोजा, 8 नंतर परत किती किती तारखेला येणार? 16 तारखेला येणार. 16 नंतर परत कधी येणार? 16 नंतर 24 तारखेला येणार. 24 नंतर परत कधी येणार मित्रांनो? 24 नंतर परत किती येणार? 24 नंतर परत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला खूप लोकांना आता या ठिकाणी कन्फ्युजन झालं असेल, रविवार कसं काय आलं, 7नी कशाला आपण भागलं. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी विषम दिवस तर तुम्हाला काढता येतात, बरोबर. आता मार्चमध्ये विषम दिवस आपण बघितलं 3 दिवस असतात, बरोबर. आपण मगाशी कॅल्क्युलेट केलेलं आहे. 31 दिवस म्हणजे 3 विषम दिवस असतात. परंतु या ठिकाणी आपल्याला 1 एप्रिलचा या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, आधी दिवस मोजायचे, दोन्ही तारखांमधील दिवस कॅल्क्युलेट करायचे किती दिवस आहेत. हे सोडवण्याचा पद्धत सांगतो. आधी या ठिकाणी दिवस मोजायचे किती आहेत. आता 1 मार्च सोडा, ह्याचं वार दिलेलं आहे, सोडा. 2 मार्चपासून मोजा 1 एप्रिलपर्यंत किती दिवस आहेत. मार्चमध्ये 31 दिवस असतात, 1 दिवस कमी केलं तर म्हणजे 30 दिवस. मार्चमध्ये 30 दिवस भेटले. हा 1 एप्रिलचा 1 दिवस म्हणजे टोटल 31 दिवस आले आपल्याकडं. 31 भागिले 7 जर आपण केलं तर विषम दिवस भेटतात आपल्याला. ओके, तर हे 3 विषम दिवस झाले. आता 3 राहिलं तर हे गुरुवारमध्ये 3 ॲड करा, तर 3 ॲड केलं, शुक्रवार येईल, शनिवार येईल, मग त्यानंतर रविवार. हे उत्तर या ठिकाणी येईल मित्रांनो. अशाच पद्धतीनं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. कळालं मित्रांनो. पुढचं एक प्रश्न आपण बघूया मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी प्रश्न असं दिलेला आहे. 4था प्रश्न काय म्हणताय, 25 मार्च 2024ला शुक्रवार असेल तर 31 ऑगस्ट 2024ला आपल्याला कुठलं वार असेल. तर आधी काय करायचं मित्रांनो, दोन्ही तारखांमधील विषम दिवस काढायचे. काय मित्रांनो, दोन्ही तारखांमध्ये जे काही विषम दिवस आहेत ते काढायचे. ओके, आता हे 25 मार्च तर झालं दिवस, ह्याचं दिलं आहे शुक्रवार. आता 26 मार्चपासून बघूया. मार्चमध्ये किती दिवस राहिले? 26, 27, 28, 29, 30, 31 म्हणजे राहिले किती या ठिकाणी मार्चमध्ये? 6 दिवस. ओके, टोटल विषम दिवस आधी आपण काढूया. मार्च झालं. एप्रिलमध्ये किती दिवस असतात? 30. 30 दिवस आहेत म्हणजे किती विषम दिवस असतात? 2 असतात. आपण मागं कॅल्क्युलेट केलं. एप्रिल झालं. मेमध्ये 3, 31 दिवस असतात म्हणजे 3 विषम दिवस असतात. ओके, हे झालं
मार्च, एप्रिल, मे. आता जूनमध्ये 2, जुलैमध्ये 3 आणि ऑगस्टमध्ये सुद्धा 3. ओके. हे विषम दिवस तुम्ही तक्ता जो मी तुम्हाला तक्ता दाखवलेला आहे ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. ओके. हे विषम दिवस याचा आपण बेरीज करूया आधी. ओके. 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 3 16, 16 आणि 3 19 आला. आता हे 19 दिवस आला. ओके. 19 भागिले 7 जर आपण केलं तर किती उरतं मित्रांनो? 7 दोन्ही 14, राहिले किती? 5. म्हणजे 5 दिवस या ठिकाणी विषम दिवस या ठिकाणी येतात. कळालं? तर हे बघा, आता 5 शुक्रवारमध्ये 5 ॲड करा. 5 दिवस आपल्याला ॲड करायचे आहेत शुक्रवारमध्ये. म्हणजे शुक्रवारपासून पुढं मोजा. किती येत आहे सांगा मला. आता बघा, शुक्रवारमध्ये 5 जर आपण मोजलं, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. या ठिकाणी बुधवार या ठिकाणी वार असणार. 31 ऑगस्टला या ठिकाणी हे उत्तर येणार मित्रांनो. कळालं मित्रांनो? तुम्हाला मेन गोष्ट विषम दिवस काढता आलं पाहिजे.